आज मुंबई येथील आझाद मैदानावर बल्लाळेश्वर युवा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष माननीय हरिभाऊ पाटील यांनी आमरण उपोषणाला या ठिकाणी सुरुवात केलेली आहे। पाचोरा भडगाव मतदारसंघाचा आमदार म्हणून, एक लोकप्रतिनिधी म्हणून माझ्या मतदारसंघातला जर कोणी व्यक्ती अशा पद्धतीचं आमरण उपोषण करत असेल तर त्याची नेमकी काय मागणी आहे, त्या चौकशीसाठी मी आज आझाद मैदानावर येऊन माननीय हरिभाऊ पाटील आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांची भेट घेतलेली आहे। त्यांचं निवेदन मी घेतलेलं आहे आणि त्या निवेदनामध्ये जे त्यांच्या मागण्या आहेत त्या अतिशय रास्त आहेत। त्या मागण्या अशा आहेत की पाचोरा तालुक्यातील जे पत्रकार आहेत आणि संघटनेचे अध्यक्ष आहेत, जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत, असे किशोर रायसाकडा, एक सुतार आणि अजून त्यांच्याबरोबर असलेले 2 पत्रकारांवर खंडणीचा गुन्हा हा बोगस दाखल केलेला आहे। ज्यांनी खंडणीचा गुन्हा दाखल केला, मुळात तो 200-500 रुपयाच्या रोजाने कुठेतरी काम करणारा एक मुलगा, त्याला हाताशी घेऊन अशा पद्धतीचा खोटा खंडणीचा गुन्हा दाखल करणं आणि तेही पत्रकारांवर गुन्हा दाखल करणं मला अत्यंत चुकीचं आहे। जर ते रास्त असेल तर त्याची पहिल्यांदा चौकशी केली पाहिजे। चौकशीमध्ये जर काही निष्पन्न झालं तर निश्चितपणे मग ते पत्रकार असो का आमदार असो त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे। परंतु कुठल्याही प्रकारची चौकशी न करता त्या पत्रकारांवर कुठल्या तरी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तीला हाताशी धरून अशा पद्धतीचा खंडणीचा गुन्हा दाखल करणं म्हणजे मला वाटतं महाराष्ट्रातल्या सगळ्या पत्रकारांना किंवा त्या संघटनेच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना बदनाम करण्यासारखीच गोष्ट मला वाटतं या ठिकाणी आहे। आणि म्हणूनच ही आपली बदनामी होऊ नये यासाठी कालच जळगावला माननीय जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयावर प्रचंड असा राज्यभरातल्या सर्व पदाधिकाऱ्यांचा मोर्चा माननीय जिल्हाधिकारी महोदयांकडे काढण्यात आला आणि थेट ते एसपी साहेबांना त्यांनी त्या ठिकाणी केलेली आहे। त्याच्यामुळे राज्यभरात पत्रकारांची मागणी आणि बल्लाळेश्वरचे अध्यक्ष माननीय हरिभाऊंची मागणी ही एक आहे आणि म्हणून याचा विचार करून आत्ताच आपल्या जिल्ह्याचे एसपी माननीय महेश्वरजी रेड्डी यांच्याशी फोनवरून चर्चा करून त्यांनी आश्वासित केलं की येणाऱ्या 8 दिवसाच्या आत संबंधित जे पीआय आहेत यांची मी तडकाफडकी बदली करून जो काही गुन्हा दाखल खंडणीचा झालेला आहे त्या गुन्ह्याची सुद्धा फेर चौकशी करून त्याच्यात आपल्याला जर का कुठलाही सबळ पुरावा नसेल तर त्याच्यातून सुद्धा फायनल करण्याचं आश्वासन माननीय महेश्वर रेड्डी साहेब यांनी दिलेलं आहे। आणि म्हणून मी आज आपल्या माध्यमातून माननीय हरिभाऊ पाटलांना या निमित्तानं विनंती करेल की तुमचं समक्ष माननीय एसपी साहेबांशी बोलणं झालेलं आहे, तुमचं देखील बोलणं झालेलं आहे। त्याच्यामुळे आपण जो पवित्रा आमरण उपोषणाचा या ठिकाणी घेतलेला आहे तो पवित्रा आपण मागे घेऊन आमच्या शब्दावर विश्वास ठेवून आपलं आमरण उपोषण मागे घ्यावं अशा पद्धतीची विनंती करण्यासाठी मी आलेलो आहे। मला खात्री आहे की ते माझ्या शब्दावर विश्वास ठेवून आजचं हे आमरण उपोषण मागे घेतील अशी अपेक्षा व्यक्त करतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। करम पाटील, बल्लाळेश्वर फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष तसेच अखिल भारतीय मराठा महासंघ जिल्हा संपर्क प्रमुख जळगाव। मी 15/4/2025 पासून सतत पाचोरा पोलीस निरीक्षक यांच्या गैरवर्तणुकीबाबत, गैरकारभाराबाबत आणि गुन्हेगारीवर नियंत्रण नसलेले असे पाचोरा पोलीस निरीक्षक साहेब यांच्या विरोधात सतत पोलीस अधिकाऱ्यांकडे सतत पाठपुरावा करत आलेलो आहे। मागच्या 27/5/2025 रोजी देखील या स्थळावर मुंबई आझाद प्रथम उपोषण झाले। ते गृह विभागाचे उपसचिव यमुना जाधव मॅडम यांनी लेखी पत्र देऊन सोडवले होते, परंतु त्या पत्रालाही जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक साहेबांनी कुठलीही दखल न घेता कुठलीही कारवाई केली नाही। म्हणून दुसऱ्यांदा आज 24/6/2025 रोजी आज पुन्हा मी आझाद मैदान उपोषणाला सुरुवात केली आहे। परंतु या आजच्या उपोषणासाठी पाचोरा भडगाव विधानसभा क्षेत्राचे कार्यसम्राट आमदार माननीय किशोरप्पा पाटील साहेब यांनी प्रत्यक्ष उपोषणस्थळी येऊन माझी भेट घेतली। माझ्या समोर त्यांच्या मोबाईलवरून एसपी साहेबांशी बोलणं झालं, मी देखील एसपी साहेबांशी बोललो। तर एसपी साहेबांनी येणाऱ्या 5 आठवड्याभरामध्ये पोलीस निरीक्षकाची पाचोरा येथून तात्काळ बदली करण्याचे आश्वासन दिले, तसेच आमदार साहेबांनी देखील दिलेले आहे। तरी आपण माझं आजचं उपोषण
माननीय आमदार किशोरप्पा पाटील साहेब यांच्या आश्वासनानंतर यांच्या उपस्थितीत मी आजचे उपोषण मागे स्थगित करीत आहोत.